त्यांना धन्यवाद. कारण की अरविंद आता पुरस्कर्ते नसले तर स्पर्धा होणारच नाही ना. गाडीमध्ये जर तुमच्या इंधनात नाही तर गाडी चालेल कशी. तर जय दुर्गा कोलेली संघ त्यांनी देखील सहकार्य केलंय, त्यांना देखील आपण इथे सन्मानित करतोय. संपूर्ण संघ यायचा आहे कोलेली संघ. तर जाऊया लगेच आपण बक्षीस समारंभाकडे. आमच्यापर्यंत सर्व या स्पर्धेचा लेखाजोखा येतोय. सोमनाथ या, त्यांचा देखील सन्मान केला जाणार. खूप चांगलं सहकार्य त्यांनी देखील केलंय. सोमनाथ या, सोमनाथ या. तर थांबा, आम्ही पारितोषिक देखील लगेच 2 मिनिटं आम्ही जे पारितोषिक ते देखील लगेच तुमच्यापर्यंत पोहोचू. सन्मान असतील तर आम्हाला लगेच कळवा, आम्ही सन्मान करू. सोमनाथ या, सोमनाथ. बघा आयोजक बोलत आहेत, आपण सन्मान स्वीकारा करा. सन्मानाला फार महत्व असतं. हाडलक सोमनाथ पण त्यांचा देखील इथे सन्मान केला जातोय. सोमनाथने सामन्यामध्ये ना रंगत निर्माण केली होती, पण झेल जिथे सुटला तिथे मात्र आपण तर ट्रॉफी पासून वंचित राहिले. ते संपूर्ण कोलिवली संघ या ना जरा. कोलिवलीचे कोणी खेळाडू नसते. चला कृष्णदा, आपण सोमनाथचा सन्मान करूया, काय हरकत नाहीये. दोन मिनिटं फक्त. मान्यवरांचा जास्ती वेळ घेणार नाही, कारण का योगेश आपण लगेच चला आपण या स्पर्धेतील आपण पहिले तर आम्ही प्रथम पारितोषिक देणार. आपण तर या स्पर्धेत ज्याने अप्रतिम गोलंदाजी केली तो म्हणजे आपण तर ज्याने पूर्णपणे या स्पर्धेमध्ये तब्बल 4 गडी बाद केले, 41 धावा देऊन खेळाडू आहे आपण पहिले तर प्रतीक पाटील. बंडू प्रतिष्ठानचा प्रतीक पाटील ठरतो या स्पर्धेतील आपण तर उत्कृष्ट गोलंदाज. अरविंद भंडारी साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण खेळाडू आपण तर अरविंद दादाच्या शुभ हस्ते आम्ही सर्व पारितोषिक देऊ. अरविंद दादा या. अरविंद दादाच्या शुभ हस्ते आपण पारितोषिक देऊया. प्रतीक ठरतो या स्पर्धेत उत्कृष्ट गोलंदाज. आपण म्हणजे तर शूज आहे, ब्युटिफुल ट्रॉफी आहे. जरा प्रतिष्ठानी टाळा, फ्युचर या गावचं. तसेच आपण बघितलं तर या स्पर्धेतील आपण बघितलं तर उत्कृष्ट फलंदाज ज्याने तब्बल आपण बघितलं तर 18 चेंडूमध्ये 40 धावा केल्या आहेत. खेळाडू आहे रोहित जाधव. संघ आहे बंडू पाटील. आपण बंडू प्रतिष्ठान, बंडू दादा प्रतिष्ठान संघाचा खेळाडू आहे आपण बघितलं तर रोहित. तर तो उत्कृष्ट फलंदाज. तसेच आपण द्वितीय क्रमांकाचं लगेच पारितोषिक मालिका वीर देखील आपण नंतर देऊया, कारण ते एक खास प्राइज आहे. तर या स्पर्धेत आपण द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय संघ आहे बंडू प्रतिष्ठान, बंडू शेठ प्रतिष्ठान द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरतोय. ब्युटिफुल ट्रॉफी आणि कॅश प्राइज संपूर्ण संघाने यायचंय. बंडू दादा प्रतिष्ठान संपूर्ण संघाने या. क्रिकेटमध्ये हार जीत होतच असतं. नाही बघा, सर्व खेळाडूंना विनंती असं करू नका, कारण का हार जीत हा क्रिकेटचा भाग आहे. पण द्वितीय क्रमांकाचे तुम्ही मानकरी ठरलेत. तब्बल आपण तर ब्युटिफुल ट्रॉफी आणि कॅश प्राइज असणारे आमच्या आपण तर अरविंद दादांच्या शुभ हस्ते आम्ही हे सर्व पारितोषिक देणार आहोत. द्वितीय क्रमांकाचा मानकरी आहे. टाळ्या होऊन जरा सर्वांना विनंती आहे. शिवशंकर संघ जरा टाळ्या वाजवा. नाही, टाळ्यांना कंजूसगिरी नका करू मित्रांनो. तर या स्पर्धेचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ आपण बोलले तर जय बोले चषक कोलिवली संघाचा चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन संघ आहे शिवशंकर हे संघ. तब्बल आपण कॅश प्राइज असणार त्याच्यासाठी 5,000 रुपये आणि ब्युटिफुल ट्रॉफीज आमच्या अरविंद दादाच्या शुभ हस्ते आपण त्यांना प्रदान करूया. टाळ्या संपूर्ण आपण तर शिवशंकर हे संघासाठी. चला 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 लवकर जरा. नाही, खेळताना 11च खेळू, आता मला वाटतं डझनापेक्षा जास्ती दिसत आहेत. नाही, आता दिसणारच नाही सर्व.
नाही, असू दे सर्वांचा अधिकार आहे. तर मालिकावीर आहे ज्याने तब्बल जबरदस्त बॅटिंग केली आणि तब्बल आपण बघितलं धावा कुठल्या आपण बघितलं 31 चेंडू मध्ये 79 धावा कुठल्या आहेत. शिवशंकर संघाचा आपण संघ आहे खेळाडू आहे अक्षय पाटील तो या स्पर्धेतील मालिकावीर. अक्षय यायचंय मालिकावीर ठरतोय अक्षय या लवकर. अक्षय पाटील तब्बल त्याने आपण तर 79 धावा कुठल्या 31 चेंडू मध्ये आणि तो अक्षय ठरतो या स्पर्धेतील मालिकावीर. अक्षय जरा लवकर या आमच्या मान्यवर देखील थांबलेत. अक्षय लवकर या. अक्षय वीर तब्बल 79 धावा. अक्षयला आपण आता आपण तर मालिकावीरची आपण तर ट्रॉफी आणि कूलर देखील देताना सन्मानित केले जाते. अक्षय प्रथमतः तुझं अभिनंदन. अक्षयशी देखील थोडंसं संपर्क साधू. अक्षय पहिल्या मॅच मध्ये थोडंसं अपयशी त्यानंतर मला वाटतं घरी जाऊन तो आलास जेवण देखील केलंस देवाजवळ देखील मला वाटतं पूजा करून आल्यानंतर काय बॅटिंग केलीस काय म्हणशील तुझ्या बॅटिंग बद्दल. नाही अक्षय बोलत नाही बघा. अक्षयची जर सर्व खेळ आवडला असेल तर